का प्रत्येक मराठी माणसाने युरोपियन वाटणारा हा मराठ्यांचा राजवाडा एकदा तरी पाहावा। इंदोरच्या वाटेत छत्रपतींना मुजरा करून लालबाग पॅलेसकडे तिकीट काढून दरवाजाने आत शिरल्यावर होळकरांचा वंशवृक्ष वाचून पहिला डायनिंग हॉल आम्ही पाहिला। ह्याच्या मध्यात टी आकाराचा टेबल होता, ज्याच्या शीर्षावरचा भाग राजा आणि त्यांच्या 3 राण्यांसाठी आरक्षित असे। समोरच्या रस्त्याने चालत वाचनालय पाहून यांचा दरबार हॉल मध्ये पोहोचलो। हा एखाद्या हॉलिवूड मूवीची वाईब देत होता। पुढे रस्ता शोधत ह्या भव्य कॉरिडॉर कडे पोहोचलो, जिकडे एक वाघ होता। इथून पुढे आम्ही ह्या पॅलेसची सर्वात सुंदर जागा पाहिली, तो म्हणजे क्राऊन हॉल। इकडे लिहिलेले हा हॉल इंग्रजांच्या विंडसर कॅसल वरून प्रेरणा घेऊन बनवला आहे। इथली युरोपियन शैलीतील पेंटिंग सगळ्यांचे लक्ष खेचून घेत होती। इतकी मौल्यवान जागा मराठ्यांची आहे हे पाहून अभिमान वाटला। इकडे आणखी काही खोल्या आहेत, ज्या पाहून तुम्हाला इंग्लिश पिक्चर मध्ये आल्यासारखे वाटेल। ह्या परिसराची निर्मिती दुसरे तुकोजीराव, शिवाजीराव आणि तुकोजीराव तृतीय होळकर यांच्या काळात झाली। तुकोजीराव होळकर 1978 पर्यंत ह्या पॅलेस मध्ये राहिले। मराठ्यांचा हॉलिवूड लेवलचा सुंदर वाडा नक्की प्रत्येक मराठी माणसाने एकदा तरी पाहिलाच पाहिजे।